नमस्कार मंडळी. तर चला आपण असा मस्तपैकी खायला टेस्टी आणि हेल्दी भात बनवणार आहेत. तर चला सुरुवात करूया. त्याच्यासाठी जे साहित्य लागेल ते कट करून घेतलं. सगळ्यात आधी कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, मिरच्या हे असं कुटून घेतलेलं आहे छानपैकी. टोमॅटो, कोथिंबीर सगळं असं कट करून घेतलं. सगळ्यात आधी तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरे टाकले, कांदा टाकले. कांदा थोडासा फ्राय झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये जी हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर असं कुटून घेतलं होतं ते टाकून दिलं, कारण मुलाच्या अशा दाताखाली हिरव्या मिरच्या येऊ नये म्हणून. नंतर मग कांदा छानपैकी असा परतून झाला. नंतर हळद टाकली, मोहरी टाकली, टोमॅटो, बटाटा असं सगळं टाकून दिलं आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे मी ह्याच्यात. छानपैकी असं परतून घ्यायचं. जेवढं परतून देतात तेवढा छान भात होतो बरं का. आणि मी भातामध्ये हरभऱ्याची डाळ टाकणार आहे. ती खूप छान लागते त्याच्यामध्ये आणि खायला पण खूप छान लागते आणि टेस्टी होते. मग नंतर कढीपत्ता टाकला. सगळं असं छानपैकी परतून घेतलं. आणि मी जेव्हा 7वी-8वीला होते ना, तेव्हा अशा पद्धतीने भात बनवायचे मी. हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण हे बारीक करून घ्यायचे कुटून आणि खूप टेस्टी लागायचा. तसंच म्हणलं आपण नक्की करून बघूयात की चांगला होतं आहे की कसा. आणि बिर्याणी मसाला, शाही बिर्याणी मसाला आहे हा थोडासा टाकला मी, अर्धा चमचा, आणि खूप छान असा वास येत होता. नंतर कोथिंबीर टाकली. म्हणलं आता मुलं खाऊ किंवा नाही खाऊ, आपण बनवूयाच. आणि मग नंतर आहे ना पाणी टाकलं मी. आणि ह्याला म्हणजे गरम पाणी झाल्याच्या नंतर भात टाकून द्यायचं आहे. मीठ राहिलं होतं टाकायचं, मीठ पण टाकून घेतलं आणि पाणी टाकलं. आणि मग नंतर आहे ना थोड्या वेळाने तांदूळ धुवून आहे ना ते पण टाकून दिले आणि खूप छान असा भात झाला होता. नक्की तुम्ही खाऊन